नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोस्टमॅन की एक्झॅक्टली हे काय आहे. तर मी जास्ती टाईम वेस्ट न करता डायरेक्टली स्टार्ट करतो की जेव्हा तुम्ही लॉग इन कराल पहिल्यांदी, तर त्यावेळेला तुम्हाला काय ह्याच्यामध्ये बघायला मिळेल आणि ह्याच्यात काय काय गोष्टी असतात. ओके, तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात पहिले आपल्याला लॉग इन करण्याच्या आधी काय करावं लागतं सिम्पली बघा. मी काय केलेलं आहे, इकडनं मी एक अकाउंट क्रिएट केलं. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपल्याला जायचं आहे postman.com वरती. त्याच्यावरती गेल्यानंतर आता मी ऑलरेडी साइन अप केलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्टली इकडे येतो आहे. तर तुम्ही पण तसं करू शकता. युजिंग गुगल साइन इन करू शकता किंवा गिटहबचा पण वापर करू शकता. सो सिम्पल प्रोसिजर आहे अकाउंट क्रिएशनची. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर आपल्याकडे हा पर्टिक्युलर डॅशबोर्ड येतो. या डॅशबोर्डमध्ये तुम्ही पाहाल तर वर्क स्पेस, API नेटवर्क या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता एक सिम्पल उदाहरण देणार आहे की जर का तुम्हाला API टेस्ट करायचा असेल किंवा एखादं कलेक्शन बनवायचं असेल तर तुम्ही ते कसं करणार. सो त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले इकडे बघाल की युअर वर्क स्पेस म्हणून एक ऑप्शन आहे आणि तिकडे माय वर्क स्पेस म्हणून एक आहे ऑलरेडी क्रिएटेड वर्क स्पेस. आता ह्यामध्ये मी जाणार. इथे गेल्यानंतर आता ह्या माझ्या एक्झिस्टिंग काही वर्क स्पेसमध्ये कलेक्शन्स आहेत, देअरफॉर ते इकडे दिसत आहेत. पण आता जर का मला कस्टमाइज क्रिएट करायचं आहे, नवीन कलेक्शन क्रिएट करायचं आहे, तर मी इकडे न्यूवरती क्लिक करणार. हे जे न्यू बटन दिसतं इकडे, ते इकडे क्लिक केल्यानंतर मला हे ऑप्शन्स येतील. आता ह्या ऑप्शन्समधनं जे आत्ता आपल्याला रिक्वायर्ड आहे दॅट इज अ कलेक्शन. हे कलेक्शन मला क्रिएट करायचं आहे. या कलेक्शनचं मी नाव देतो डेमो ॲप्लिकेशन. म्हणजे आता मी जस्ट दाखवण्यासाठी हे दाखवतो आहे. तर इकडे तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर इथे रिक्वेस्ट ॲड करू शकतो आपण. रिक्वेस्ट म्हणजे बेसिकली जो आपण API बनवलेला आहे तो इकडे आपल्याला आता टेस्ट करायचा आहे की बरोबर चालतो आहे की नाही. जर का तुम्ही बॅकएंड डेव्हलपर आहात आणि तुम्हाला API बनवल्यानंतर टेस्ट करायचा असेल मोबाईल ॲप डेव्हलपरसाठी किंवा ह्याच्यासाठी, तर दिस इज द टूल इन शॉर्ट अगर सांगायचं झालं तर. तर आता मी इकडे ॲड रिक्वेस्टवरती क्लिक केलं की इथे तुम्ही बघाल की जे तुम्ही API मध्ये मेथड वापरली असेल, गेट वापरली असेल, पोस्ट वापरली असेल, पुट वापरली असेल, तर ते इकडनं तुम्ही पहिले सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला ती URL टाकता येईल. आता मी फॉर एक्झाम्पल काय करतोय, टेस्ट API ऑनलाईन. आता मी जस्ट एक असाच ओपन सोर्स कुठला तरी API घेतो. फ्री API कुठे आहे, प्लेस होल्डर, हां फेकरचा. तर हा मी तुम्हाला दाखवण्यासाठी आत्ता घेतो आहे. पण कन्सिडर करा की तुम्ही जी बॅकएंडला लिहिलेला असेल कुठलाही API, तर तशा पद्धतीने तो आपण यूज करू शकतो. तर आता फॉर एक्झाम्पल इकडे हा पर्टिक्युलर API आहे, तर याला मी आता कॉल करणार आहे. तर कसा करणार आहे, याला मी कॉपी केलं, त्यानंतर इकडे टाकलं आणि ही मेथड कुठली आहे इकडे यूज केलेली, दिस इज अ सिम्पल मेथड बेसिकली इकडे गेट मेथड. मी याला डायरेक्टली कॉल करतो आधी सगळ्यात पहिले. अँड मला हा पर्टिक्युलर रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे ज्याच्यामध्ये युजर ID आणि टायटल आणि कंप्लीट एक्सेट्रा. आता हे बेसिकली काय आहे, टू डू आहे, तर त्यामुळे मला हे असं मिळतं. आता मी जर का हा 1 काढून टाकला तर मला हे सगळं डेटा मिळेल. तर फॉर एक्झाम्पल मी आता API काय आहे त्याच्याबद्दल जास्त डिस्कस नाही करत आहे, मी तुम्हाला याची फंक्शनॅलिटी एक्सप्लेन करतो आहे. तर आता फॉर एक्झाम्पल मला हे टू डू ॲप्लिकेशनसाठी सिम्पल बनवतो आहे मी. तर इथे मी नाव देऊन टाकलं त्याला ऑल टू डूज. ओके, कारण हा पर्टिक्युलर API मी हिट केल्यानंतर मला सगळे टू डू मिळाले इकडे. ओके, आता हा मी API हिट केला, मला हा रिस्पॉन्स मिळाला. आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये मला जर काही पॅरामीटर पास करायचं असेल, जसं आता आपण एखादा फॉर्म बनवतो, लॉग इन फॉर्म बनवतो आणि त्याच्यामध्ये काही फील्ड्स असतात, युजर नेम, पासवर्ड एक्सेट्रा एक्सेट्रा, तर इथे आपण त्या सगळ्या गोष्टी अपडेट करू शकतो. आणि हे केल्यानंतर आपण पुढे सेंड केल्यानंतर तो सेंड होतो डेटा त्याच्यासोबत. आता ते करण्यासाठी आपल्याला पोस्ट मेथड यूज करायला लागते. जनरली आपण लॉग इन कुठलाही करत असतो त्यावेळेला आपण पोस्ट मेथड यूज करतो. सो इथून आपण चेंज करू शकतो जे काही आहे ते. आता हे तर खूप मी तुम्हाला हाय लेवल सांगितलं जे काही आहे ते, की तुम्हाला एखादा सिम्पल गेट API आहे तो टेस्ट करायचा असेल, सो दिस इज द वे. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप अशा गोष्टी आहेत ज्या की थोड्या हाय लेवल आहेत. तर मी एखादा एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता जसं WHM
WHM-CMSचा हा पर्टिक्युलर API आहे. तर ह्यामध्ये कसं आहे की इथे बॉडी पॅरामीटर, हे बघा, हे एवढे सगळे बॉडी पॅरामीटर्स जे आहेत ते आपण ॲड करू शकतो आणि त्यांना नंतर आपण सेंड करू शकतो डायरेक्टली, आणि इकडनं ह्या पर्टिक्युलर एंड पॉईंटला ते हिट करणार आणि तुम्हाला रिस्पॉन्स आणून देणार. त्यानंतर एक अजून एक्झाम्पल आहे, इकडे मी तुम्हाला अजून कुठलं तरी एक दाखवतो बेस्ट. आता फॉर एक्झाम्पल लॉग इनचं एक एक्झाम्पल घेऊया, जे मी मगाशी बोललो. तर लॉग इनच्या टायमाला हा एंड पॉईंट येतो आणि इकडे मी युजरनेम आणि पासवर्ड सेट केलेलं आहे आणि पुढे सेंड केलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीमध्ये आपण API जो आहे, सिम्पल बेसिकली API जो आहे तो आपण इकडे टाकू शकतो. इकडे मेथड चेंज करायची आणि इकडनं सेंड करायचं. ओके, सो ते म्हणजे खूप मी हे व्हेरी फर्स्ट स्टेप सांगितलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इथे ऑथरायझेशन, हेडर, बॉडी, स्क्रिप्ट, हे भरपूर गोष्टी आहेत. त्यानंतर मी जर का आता इकडे तुम्हाला दाखवलं ह्या 3 बटन्सवरती क्लिक करून, तर इथे सुद्धा हे भरपूर सारे ऑप्शन्स मिळतात. तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. हा एक सिम्पल इंट्रो होता, क्विक इंट्रो होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर का पोस्टमॅनमध्ये एखादा API टेस्ट करायचा असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही बॅकएंडमध्ये काम करताय आणि ॲप डेव्हलपर किंवा फ्रंट एंड डेव्हलपर म्हणतोय की API मला पोस्टमॅनमध्ये रिक्वायर्ड आहे. सो तुम्हाला इनिशियली काय करावं लागेल त्याच्यासाठी, हा एक खूप हाय लेवल व्हिडिओ आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर मी थोडंसं एक्सप्लेन करणार आहे एक एक्झाम्पल घेऊन, की तुम्हाला नेटपैकी समजेल. म्हणजे आपण एक काम करू की टू डू ॲप्लिकेशनच घेऊ आणि त्या टू डू ॲप्लिकेशनच्या बेसिसवरती इकडे कसं आपल्याला सगळं क्रिएट करावं लागेल तसं आपण इकडे बघूया. सो जर का या प्रोसिजरमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा ह्याच्यात काही पॉईंट नाही समजला तर कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर.